लोकन्याय मराठी न्यूज चॅनल. लोकन्याय मराठी न्यूज चॅनल. मालुंजेत अवैध वाळू वाहतुकीवर गुन्हे शाखेचा दणका. 8,40,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजे येथे प्रवरा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांवर छापा टाकत पोलिसांनी 8,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून एक आरोपी फरार आहे. पोलीस अधीक्षक माननीय श्री मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशान्वये आणि पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, भगवान थोरात, रमीजराजा अत्तार आणि विशाल तनपुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दिनांक 20 मे 2026 रोजी रात्री श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत मालुंजे गावच्या शिवारातील प्रवरा नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा करून डंपरमधून चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी मालुंजे गाव बसस्थानकाजवळ सापळा रचून संशयित डंपर अडवला. चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव निलेश वसंत गायकवाड, वय 25 वर्षे, राहणार मालुंजे तालुका श्रीरामपूर असे सांगितले. तसेच डंपरचा मालक रणजित दिनकर बडाक, राहणार मालुंजे तालुका श्रीरामपूर असल्याचे समोर आले. मात्र रणजित बडाक हा सध्या फरार आहे. या कारवाईत आरोपींकडून 40,000 रुपये किमतीची 4 ब्रास वाळू आणि 8 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा डंपर असा एकूण 8,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ताब्यातील आरोपी विरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 192/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 दिलेबो 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर 02415241611111 किंवा डायल 112 वर माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. राजेंद्र सूर्यवंशी, लोकलोन्याय मराठी न्यूज चॅनल, श्रीरामपूर.